नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अर्जुन, आम्ही बालाजी फाउंडेशन महाराष्ट्र. आज आपण जाणून घेऊया उन्हाळी तीळ पिकाबद्दल सविस्तर माहिती. शेतकरी बंधूंनो, आज आपण आलो आहे धामणगाव तालुक्यातील देवगाव या गावातील प्रयोगशील शेतकरी नवाबभाई यांच्या शेतामध्ये. यांच्याबद्दलच सांगायचं झाल्यास नवाबभाई मागील 10 वर्षापासून उन्हाळी तिळाची लागवड करत आहे व दरवर्षी ते विक्रमी उत्पादन घेतात. आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया तिळाच्या लागवडीबद्दल संपूर्ण माहिती. नमस्कार नवाबभाई. नमस्कार. नवाबभाई, या वर्षी आपल्या क्षेत्रामध्ये भरपूर तिळाची लागवड होणार आहे. तुम्ही मागच्या 10 वर्षापासून आपल्या क्षेत्रामध्ये एरियामध्ये तिळाचे विक्रमी उत्पादन घेता. तर काही आपले शेतकऱ्यांचे प्रश्न आहे जे आपण आज तुम्हाला विचारू, तुम्ही त्याचे उत्तर द्या. तर नवाबभाई, सर्वात अगोदर तिळाची लागवडीची सर्वात योग्य वेळ कोणती? सर्वात योग्य वेळ म्हणजे 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत लावू शकतात. त्याच्यानंतर थोडंसं लेटही झालं तर चालते, पण थोडासा पिकात घट होती. म्हणजे 15 फेब्रुवारी नंतर लागवड केल्यास उत्पादनामध्ये घट होऊ शकते. तर नवाबभाई, दुसरा प्रश्न म्हटल्यावर की बा तिळाला सर्वात चांगली जमीन कोणती? तिळासाठी सर्वात चांगली जमीन म्हणजे काळीची. आणखी मध्यम काळी जर असली तर थोडंसं त्याच्यातही येते म्हणा, पण ते काय थोडंसं उत्पन्न घट होऊ शकतं. आपण हलक्या जमिनीत तिळाची लागवड करू शकतो का? करू शकता, पण त्याला पाणी जास्त लागतं. पाण्याची आवश्यकता जास्त असते. तर तुमच्या हिशोबाने बा सर्वात चांगलं काळी किंवा मध्यम जमीनमध्ये तिळाची लागवड केली पाहिजे. हो. तीळ लागवडीसाठी जमिनीची मशागत कशी करायला पाहिजे? शक्यतोवर जमिनीची मशागत खोल नाही करायची, चढ झाली पाहिजे. व्हीपास, आता समजा पराठी असेल तर आपले व्हीपास मारून पराठी वेचून घ्यायची. त्याच्यानंतर रोटावेटर मारून घ्यायचं. त्या तुरीचे समजा तुरीवरही काही लोक लावतात, तर तुरीला व्हीपास मारून त्याच्यानंतर रोटावेटर मारून द्यायचं. व्हीपास मारून त्याच्यातील काडी कचरा वेचून घेऊन त्याच्यानंतर हलका रोटावेटर घेऊन आणि 4-4 तास पाणी द्यायला पाहिजे. हो, पेराच्या अगोदर 4 तास स्प्रिंकलनं पाणी द्यायचं. अच्छा. त्याच्यानंतर वयाने आल्यानंतर पेरणी करायची. ठीक आहे. तिळाची पेरणी कशी करावी व एकरी किती बियाणं त्याला लागते? आता पूर्वी आम्ही त्यावेळेस यंत्र हे नव्हतं निघाले, त्यामुळे आम्ही बैलजोडीनच पेरत होतो. अच्छा. पण आता हे नवीन यंत्र निघाले आहे, पेरणी यंत्र निघाले आहे. त्या ढिंगरीमुळे बिलकुल पद्धतशीर बियाणं पडते. हो, 1.5 ते 2 किलो पेरू शकता तुम्ही. अगोदरच्या काळात तुम्ही बैलजोडीने पेरणी करत होते व आता ट्रॅक्टरच्या भिंगरी यंत्रांनी तुम्ही पेरणी, ट्रॅक्टरनं ती पेरणी एकदम व्यवस्थित पद्धतशीर होते. अच्छा. एकरी बियाणं 1.5 ते 2 किलो लागते. 2 किलो. ठीक. तीळ पिकासाठी खताचे नियोजन कसे व कधी करावे? तीळ पेरण्यासाठी सहसा 20 ते 25 दिवस आता तीळ झाल्यानंतर दवऱ्याच्या सहाय्याने मिश्र खत 1 बॅग आणखी 50 किलो युरिया, अर्धी बॅग युरिया अच्छा मिसळून पेरणी द्यावी. म्हणजे तीळ वरती आल्यावर 20 ते 25 दिवसांनी डवरणी सोबत एकरी 1 बॅग मिश्र खत व अर्धी बॅग युरिया असा डोस दिला पाहिजे. शेतकऱ्यांच्या मनात शंका असते की पेरणी सोबत खत दिल्यास काय होते? पेरणी सोबत खत दिल्यानंतर हे नाजूक बियाणं आहे, एक बारीक आहे, त्यामुळे त्यांच्या गुणशक्तीवर परिणाम होऊ शकतो. म्हणून शक्यतोवर ते निघाल्यानंतरच खत द्यायला पाहिजे. भरपूर शेतकऱ्यांच्या मनात तो प्रश्न राहते. काही शेतकरी पेरणी अगोदरही खत देतात, वाई नंतर सुपर फॉस्फेट वगैरे फेकतात. तर ती पद्धत चांगली आहे की निघाल्यानंतर सुपर फॉस्फेट फेकू शकता तुम्ही रोटावेटर माराच्या अगोदर. शक्यतोपर्यंत पेरणी सोबत नाही द्यायचं. ठीक आहे. तिळावर फवारणीचे नियोजन कसे करावे व त्यात कोणत्या किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो? प्रादुर्भाव मावा तुडतुडे होऊ शकते, पण जास्त महाग फवारायची गरज नाही, हलक्या फवारायची तरी चालते. अच्छा. आणि वाढीसाठी सुरुवातीला 20 ते 25 दिवसानं वाढीसाठी आणखी साधारण कीटकनाशक वापरलं चालते. अच्छा. त्याच्यानंतर 50 ते 60 दिवसानं तुम्हाला बुरशीनाशक, पांढरी माशी आणखी तिच्या बोंड भरासाठी
अच्छा. एक फवारणी घेऊन घ्यायची बस. म्हणजे आपल्याला शेतकऱ्यांना सांगावं लागेल की 25 ते 30 दिवसानंतर पहिली फवारणी वाढीसाठी व हलके कीटकनाशक हा. व 50 ते 60 दिवसानंतर बुरशीनाशक, पांढऱ्या माशीसाठी व बोंडे भरण्याच्या अवस्थेमध्ये फवारणी करायला पाहिजे. 2 फवारायची आवश्यक. किडावरील तणाचे नियंत्रण कसे करावे? त्यावर गवतवर्गीय तणनाशक मारू शकता, शक्यतो आम्ही मारत नाही. अच्छा. डवरण आणखी निंदनच करतो आम्ही. डवरण व निंदन करून तुम्ही तणाचे नियंत्रण करता. हो. नवाबभाई, हे प्रश्न मी सर्व शेतकऱ्यांच्या हिशोबाने विचारले तुम्हाला, तरी आता तुम्ही तुमच्या अनुभवातून आम्हा सर्वांना वा तिळाबद्दल काही बारकावे सांगावे. शक्यतोवर हे उन्हाळी पीक असल्यामुळे त्याला पाण्याची जास्त गरज असते. पाण्याची उपलब्ध असाल तरच हे पीक घ्यावं, पण घेऊ नये. तिळाला पाण्याची आवश्यकता जास्त असते, हो. त्यामुळे पाणी जिथे आहे त्यांनीच ते शेतकऱ्यांनी तिळाचे नियोजन करावे. आणखी सांगायचं झाल्यास त्या पिकाला निघण्यासाठी 8 ते 10 दिवस लागतात. म्हणजे तीळ उगवणीसाठी पेरलीनंतर 8 ते 10 दिवसाचा कालावधी लागतो. हो. तीळ पीक हे शक्यतोवर खोल पेरू नये. अच्छा. कारण त्याच्यात तो दाना बारीक असते, बियाणं लहान असते, त्याची शक्ती कमी असते, त्यामुळं शक्यतोवर खोल पेरू नये. आणि पेरलीनंतर 2-2 तासाची शिफ्ट द्यायची. 2 तासाची पाण्याची शिफ्ट द्यायची. हो. शक्यतो याची पेरणी 15 इंच करावी. 2 तासाचं अंतर 15 इंच असलं पाहिजे. आणखी काढणी 70 ते 80 दिवसात काढण्यासाठी येतो. बोंडे पिवळी झाली का समजा आपण काढणीला आला. बोंडे पिवळी पडल्यानंतर तो काढणीवर येतो, तर त्याच्यानंतर त्याची कापणी करायला पाहिजे. हो. सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे यात कोणत्या व्हेरायटीची लागवड करायला पाहिजे? तर लागवड तसे तर पुष्कळ व्हरायटी आहेत, पण वेस्टर्न अकरा, पारस्टू आणि दप्तरी ह्या 3 व्हरायटी मला चांगल्या वाटल्या. या 3 व्हेरायटीचा अनुभव तुम्हाला चांगला आहे. हो. नवाबाई, यात एक बोलायचं झाल्यास की बा याचे आपण उत्पादन किती घेऊ शकतो? उत्पादन नियोजन जर व्यवस्थित केलं, जे तुम्ही सांगितलं त्या हिशोबाने नियोजन केलं, तर उत्पादन किती घेऊ 5 शकतो? क्विंटल पर्यंत येऊ शकतो. 5 क्विंटल पर्यंत आपण सरास घेऊ शकतो. हो. धन्यवाद नवाबभाई. आज तुम्ही शेतकऱ्यांना तिळाबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. तुम्ही दिलेल्या माहितीमधून सर्व शेतकऱ्यांना नक्कीच याचा फायदा होईल. धन्यवाद. तर शेतकरी बंधूंनो, आज नवाबभाईंनी आपल्याला तिळाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यातील काही मुद्दे आपण लक्षात ठेवायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत होईल. पहिला मुद्दा म्हणजे आपल्याला जमीन कशी निवडायची आहे, त्यानंतर त्याचा लागवडीचा वेळ कसा, त्यानंतर खताचे नियोजन कसे करावे, फवारणीचे नियोजन कसे करावे, पाण्याचे नियोजन कसे करावे. तीळ या पिकाला पाण्याची आवश्यकता जास्त असते, त्यामुळे पाण्याची जिथे व्यवस्था आहे त्यांनीच तिळाची लागवड करायला पाहिजे. या प्रकारे आणखीन आपण काही नवीन व्हिडिओ बनवू, त्याद्वारे आपल्याला आणखीन माहिती प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.